तो काय म्हणाला की चित्र आहे तसंच चित्र काढायचं, तू कला जप हाय तर चित्र काढायचं, कलेला बाद लावू नकोस, हे शब्द आत्तापर्यंत काय ठेवलाय त्याच्या. नमस्कार मंडळी, मी अमोल पुन्हा एकदा तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, आता 15 दिवसानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्या निमित्ताने मित्रांनो, गणेश मूर्ती शाळांमध्ये, गणपती कारखान्यांमध्ये गणपती बाप्पा कसे तयार झालेत हे आज आपण या ब्लॉगमधून पाहणार आहोत. आणि त्यासाठी मित्रांनो निघालो आहे खंडाळ्यामध्ये. तर आज आपण भेट देणार आहोत दुर्गवळी बंधूंच्या गणपती कारखान्याला. आणि मित्रांनो, माझा घरचा गणपती हा आमच्याच वाडीत असणाऱ्या महालक्ष्मी गणपती कारखाना वाळवे बंधू यांच्याकडून आम्ही आणतो, पण माझ्या देवघरातला गणपती आहे तो दुर्गवळी बंधूंच्या कारखान्यातला असतो. आणि तर मित्रांनो, गणपती कसा तयार झाला आहे, कुठपर्यंत काम झालं आहे आणि त्या कारखान्यातले कामकाज कसं चाललं आहे हे बघण्यासाठी आता मी चाललो आहे खंडाळ्यात. आपल्याबरोबर असणार आहेत आपले काका, तर त्यांना घेऊन निघालो आहे खंडाळ्यामध्ये. आणि खंडाळ्यातलं वातावरण कसं असेल हे पण तुम्हाला दाखवतो. तर चला मंडळी, निघूया आता थेट खंडाळ्यामध्ये दुर्गवळी बंधूंच्या कारखान्यात. तर असा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि इकडे बघताय तुम्ही पुन्हा एकदा वातावरण नेहमीप्रमाणे ढगाळ असं वातावरण, पाऊस काय पडत नाही आहे. खरं तर पाऊस पडण्याची गरज आहे, शेतीची वाट लागत चाललेली आहे. आणि अशा वातावरणामध्ये आम्ही निघालो आहे खंडाळ्यामध्ये. तर चला मंडळी, इकडे आपली गाडी आहे, गाडी घेऊया आणि निघूया. तर मंडळी, हे आहे आपलं मोठं घर, देवघर. तर चला आता काका तयार झालेत काय बघूया आणि त्यांना घेऊन निघूया. चला. हो चला. 4 वाजले 4. तर मंडळी आलोय काकांकडे आणि इकडे काकीने आपल्याला चाय दिलेली आहे, मस्तपैकी कोरी कोरी चाय बघा. आणि इकडे मन्या बघा, मन्या आपला फरसाण रगडतंय. आणि इकडे कोरी चाय आणि बिस्किट. इथं काकी आपली आणि काका तिकडे तयार होतात आहे. तर मस्तपैकी चाय घेऊया आणि क्रॅकजॅकचं बिस्किट आहे, खाऊया आणि जाऊया. चला, चहा प्यायला या. संध्याकाळचे 4 वाजलेत. तर चला मंडळी, चहा वगैरे घेतलेली आहे आणि आता आम्ही निघतोय खंडाळ्यामध्ये. लवकरात लवकर पोहोचायचं आहे आणि लवकरात लवकर यायचं आहे. तर इकडे काका आले आपले, तर चला निघूया. नमस्कार, आपण वरवडे मार्गे खंडाळ्यात पोचतोय आता. आणि हा खंडाळा वरवडे मार्ग आहे, त्याचं मस्तपैकी रुंदीकरण झालेलं आहे. गाड्या चालवायला वगैरे आता मस्त आहे. पहिला अरुंद रस्ता होता, पण आता रुंदीकरण झालेलं आहे आणि आम्ही पोचतोय खंडाळ्यात. हे बघा. तर चला आता आपण पोचूया थोड्याच वेळात दुर्गवळी बंधूंच्या कारखान्यामध्ये. आणि खंडाळा पोचलोय. तर मंडळी, आपण पोचलोय दुर्गवळी बंधूंच्या घरी. तर आधी हा कारखाना कोळीसऱ्यात होता, त्यांच्या मूळ घरी, पण त्यानंतर इथे खंडाळ्यात शिफ्ट झाल्यानंतर आता इथेच गणपती काढतात ते. तर बघूया आता त्यांच्याकडे कसे कसे गणपती काढलेले आहेत. चला. तर मंडळी, आपल्याला माडीवरती जायचं आहे. चला. हे बघा, माडीवरती गणपती काढतात. खाली घर आहे आणि वरती गणपती. चौकशा. आणि हा खंडाळा बघताय तुम्ही. खंडाळा हा खंडाळा आहे सगळा. सगळीकडे आता बिल्डिंग झालेली आहेत. भरपूर डेव्हलप होत आहे खंडाळ्यात. आणि चला आता आपण जाऊया कारखान्यात. दुर्गवळी बंधूंच्या गणपती कारखान्यामध्ये. आणि ते बघूया कशा पद्धतीने गणपती त्यांनी साकारलेत. तर मित्रांनो, पूर्वी हा कारखाना कोळीसरे गावामध्ये होता, परंतु त्यानंतर खंडाळ्यामध्ये स्थायिक झाल्यानंतर हा कारखाना आता इथे चालू आहे. अजूनही गणपती साकारण्याची कला दुर्गवळी बंधूंनी चालू ठेवलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो इथे कशा पद्धतीने गणपती साकारतायत. हे बघा,
तर इथे काम चालू आहे. इकडे बघताय तुम्ही गणपती आणि समोर काम चालू आहे गणपतीचं. आणि इकडे एक गणपती आहे, तिकडे पण गणपती आहे, आमचा मोठा गणपती. आणि त्यानंतर तिकडे बाहेर पण काही गणपती आहेत, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे पण गणपती काढलेले आहेत. हे गणपती पूर्ण तयार झालेले आहेत, रंगकाम बाकी आहे. आणि त्यानंतर इकडे पण काही मूर्ती आहेत, छोट्या छोट्या मूर्ती आहेत, पण छान मूर्ती आहेत, इकडे पण झालेले आहेत. तर मंडळी, इकडे गणपतीचं काम, माती काम चालू आहे, रंगकाम अजून थोड्या दिवसांनी सुरू होईल. आणि आता आपण भेटणार आहोत मुख्य पेंटर जे आहेत दुर्गवळी बंधू, त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. साधारणतः कितवं वर्ष आहे या कारखान्याचं आणि कशा पद्धतीने त्यांची ही कला आहे. अनेक पुरस्कार देखील त्यांना भेटलेले आहेत, तर त्यांच्याशी आता आपण गप्पा गोष्टी करूया. तर चला मंडळी, भेटूया पेंटर दुर्गवळी बंधू यांना, प्रत्यक्ष भेटूया आता. आणि इथे बघा, इथे त्यांना, इथे तुम्ही बघताय हे आपले लक्ष्मण आजोबा आहेत, ते देखील त्यांना बंधू त्यांचे, तर ते देखील त्यांना कामामध्ये मदत करतायत. काय कधीपासून सुरू झालंय कामकाज आजोबा? कधीपासून सुरू केलंय? साधारण यंदा किती मूर्ती आहेत? 35-36 तर मित्रांनो, आपण भेटूया आता मूर्तिकारांना, दुर्गवळी बंधूंना. तरी आपण ज्या कारखान्याला आज भेट दिली ते म्हणजे दुर्गवळी बंधू यांचा कारखाना खंडाळ्यामधील. तर आपल्या सोबत इथे आहेत दुर्गवळी बंधू, म्हणजे आमचे आजोबाच आहेत. तर आजोबा, साधारणतः कितवं वर्ष आहे हे आपल्या कारखान्याचं? 56वं वर्ष आहे. तर या आपण किती गणपती साकारले यंदा? ते महत्वाचं होतं. 3.5 चित्र कमी करून टाकलं. आता वयोमानाप्रमाणे आज 50 चित्र मी हाती काढतो कॅलेंडर. तर मित्रांनो, पूर्वी ते 300 ते 350 गणपती साकारले जायचे, परंतु आता वय साथ देईल. माणसाला कसं वयाची पण साथ पाहिजे, शरीराची साथ पाहिजे, आणि त्यानुसार सगळं मॅनेज करून सुद्धा 79 वर्ष आहे माझं आता. 79 वय आहे त्यांचं, तरीसुद्धा ते चित्र साकारण्याचा प्रयत्न करतात. आणि यावर्षी त्यांनी 50 चित्र साकारलेली आहेत. आणि मित्रांनो, इथे चित्र म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर बरीचशी चित्र ही हाती साकारली जातात. म्हणजे आमचे काका आहेत, काकांना पण माहिती आहे की काका मोठे मोठे गणपती आपण इथून नेलेले आहेत की नाही. माशावरचा पण गणपती तुमच्याकडेच होता ना, जवळजवळ 6 फुटाचा गणपती होता. माशावरचा गणपती तुम्ही काढला होता, 6 फूट होता ना. आणि त्यानंतर मत्स्य अवतार, हा तोच मत्स्य अवतार, तो एक बॅलन्स चित्र होतं 5 फुटाचे, आणि त्याच्यावरती गणपती तो. आणि त्यानंतर ऋषी होता, माहिती आहे, ऋषी पोटात गणपती होता आणि वडबीड आणलेलं होतं सगळं. आध्यात्मिक आत्मा हा परमेश्वर हा विषय होता, महत्वाचा आहे. म्हणजे ऋषी तपाला बसला आणि त्याच्या पोटामध्ये गणपती प्रकट झाला, असं ते चित्र तुम्ही काढलं होतं. धार्मिकता महत्वाचा पेंटर म्हणजे धार्मिकता जपतात ते, आणि प्लॅस्टरचा जरा सुद्धा वापर करत नाही. आणि आताच्या युगात प्रदर्शनयुक्त गणपती फार महत्वाचे आहेत. प्लॅस्टरला कडानं विरोध आहे त्यांचा. प्लॅस्टरच्या मूर्ती प्रदूषणयुक्त आणि विटंबना होते धर्माची, त्याच्यामध्ये म्हणजे विसर्जन होत नाही. तर प्रदूषणयुक्त किती फूट असलं, 8 फूट असलं, 7 फूट चित्र असलं तरी मातीचं कुठलाही सपोर्ट न करता, हे महत्त्वाचं आहे. आणि आत्तापर्यंत चित्र गुहागरपट्टा वगैरे, रत्नागिरी तालुका गुहागरपट्टा, संगमेश्वर, सगळं 350 चित्र त्या पट्ट्यात असताना ते आता कमी केलं त्याने. आणि ठराविक पार्टच 5-50 हाती चित्र काढतात. तो 1980 ही कला स्वतः हातात शॅडो हाते घेऊन स्वतः कुठल्या तऱ्हेचा छापील साचा न वापरता ते उतरण्याचा प्रयत्न करतो. आणि या कामामध्ये माझा उजवा हात म्हणजे माझा भाऊ हा लक्ष्मण हा अत्यंत फार महत्त्वाची जबाबदारी पार पडतो. कारण मोल्डिंग टाकताना फक्त मी मातीवर शॅडोचा हाताच्या रेघांचा प्रयोग करतो, पण ते कॅलेंडर बघून सेपिक अवयव वगैरे आणण्याचं काम अत्यंत महत्त्वाचं
त्याच्यामध्ये तो म्हणजे अत्यंत तरबेज आहे. अर्धांगिनी मुलं वगैरे सगळे सहकार्य करतात, हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो, दुर्गवळी आजोबांनी आपल्याला माहिती दिली आहे की कशा पद्धतीने इथे गणपती साकारले जातात. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं तर स्पर्धात्मक युग झालेलं आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक जण आपापला गणपती कसा मोठा करता येईल. सार्वजनिक गणपती तुम्ही बघितला असाल आणि त्यामध्ये शहरी भागात गेला तर प्लास्टर ऑफ पॅरिस याचा जास्त वापर केला जातो. पण आमच्या कोकणात जर तुम्ही पाहिलं तर शाडू मातीचेच गणपती तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील आणि दुर्गवळी बंधूंच्या कारखान्यातले गणपती पण हे शाडू मातीचेच आहेत. आणि जेव्हा त्यांचं शरीर त्यांना साथ देत होतं, वयामानाच्या हिशोबाने 300 ते 350 गणपती इथे ते साकारण्याचा प्रयत्न करत होते आणि ते गणपती सर्व हाती देखील चित्र असायची. आणखीन म्हणजे आता त्यांनी सांगितलं की जवळजवळ संगमेश्वर, रत्नागिरी संगमेश्वर, गुहागर या पट्ट्यात मध्ये देखील इथले गणपती जातात. आजही इकडे किती गणपती आहेत तरी गुहागर मधले तरी नाही म्हटलं तर 4 ते 5 गणपती हे बाहेरच्या गावामध्ये जाणार आहेत. म्हणजे जिथपर्यंत माणसाचं शरीर साथ देते तिथपर्यंत ही कला जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे मित्रांनो. आणखीन एक सांगायचं झालं तर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, म्हणजे एक मूर्तिकार म्हणून. तर अशा पद्धतीने इथे दुर्गवळी बंधूंच्या कारखान्यामध्ये हाती चित्र साकारण्याचा त्यांचा हा प्रयत्न आजही चालू आहे. आणि मित्रांनो, आम्ही आमचा गणपती बघायला आलो होतो. हा बघा, झलक 5 इंचाची पण चित्र यावर्षी काढलंय कर्यामध्ये. तर हे बघा, हा आपला गणपती आहे या वर्षीचा मोठ्या घरातला आणि हा देखील गणपती आमच्या गावातलाच आहे. आणि इथे बघताय तुम्ही ह्याचं काम चालू आहे आणि अजून आतमध्ये त्यांचं काम चालू आहे. इकडे हे बघा, 5 इंचाचा गणपती कर्यामध्ये बसवायचा आहे सेटिंग. तर मित्रांनो, ही मूर्ती बघता ही 5 इंचाची आहे आणि हा गणपती या कर्यामध्ये बसवायचा आहे. या कुठे बसवणार आजोबा तो? इथे आतमध्ये की हा तांबा, हा तांब्या आहे ना, हा तांब्या, हा नारळ, हा नारळ आणि ह्याच्यात तो बसवायचा. म्हणजे ह्याला कोरवून हा आतमध्ये बसवणार. हा म्हणजे संपूर्ण तो करायुक्त गणपती तयार होईल असं. तर मित्रांनो बघा, छोटी मूर्ती आहे एकदम 5 इंचाची आणि या कर्यामध्ये ती बसवली जाणार आहे. आणि इकडे तुम्ही बघता इकडे उंदरांचं काम चालू आहे आणि इथे देखील काही गणपती कुर्मा अवतार दाखवत आहेत. कुर्मा अवताराचं काम चालू आहे. हा, म्हणजे मित्रांनो, विष्णुदेवाने जेव्हा कासवावरती आरूढ तो अवतार धरला, कुर्मा अवतार, तो अवतार इथे साकारलेला आहे. खाली कासव आहे, त्याच्यावरती गणपती आहे आणि त्यानंतर इकडे देखील तुम्ही पाहू शकता तिकडे मगर आहे, त्यानंतर सिंह आहे, त्यानंतर गायीवरचा गणपती, त्यानंतर मयूर आणि त्यानंतर कमळातले गणपती आहेत, त्यानंतर सिंहासन आहे आणि हे इथे जास्वंदीचं फूल आहे. हे बघा आणि मित्रांनो, हे बघा इकडे जे फोटो लावलेले आहेत ना, याप्रमाणे गणपती साकारण्याचा इथे प्रयत्न केला जातो. म्हणजे हा बघा, हा मोठा गणपती आमच्या घरातला आहे, तसाच्या तसा तिथे काढलेला आहे. हा फुलातला पण इथे गणपती काढलेला आहे. आणि त्यानंतर हा कुर्मा अवतार आता मी तुम्हाला दाखवला तो गणपती. आणि हा रामायणाचं चित्र, ते आता त्याचं काम चालू आहे तिकडे. तर महाभारत, हा हे बघा, हे महाभारतातलं म्हणजे ऋषीमुनी गणपतीला सांगतात आणि गणपती त्याची लेखणी करतो, तसा गणपती पण तिथे आहे. तर गणपती तो एक सिंगल. हा ना. हा, तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे गणपती साकारण्याचं काम चालू आहे. थोड्याच दिवसात इथे कलरिंगला पण सुरुवात होईल. तर अतिशय सुंदर असे गणपती इथे आल्यानंतर बघायला भेटले आणि आजोबांनी पण आपल्याला छानपैकी माहिती सांगितलीत. आणि इथे देखील आजोबा आहेत, लक्ष्मण आजोबा, त्यांनी पण आपल्याला
माहिती सांगितली. आणि आमचे काका काका गणपती कसा वाटला आपला? मस्त आहे. मस्त ना एकदम भारी. तर मित्रांनो हा आपला गणपती आहे मोठ्या घरातला. तर अजून कलरिंग वगैरे झालं की छानपैकी मूर्ती तयार होईल आपली. आणि हा देखील गणपती आमच्याच गावातला आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो एकाग्रतेने लिहितोय ना गणपती ते महत्वाचं आहे. त्याला निरीक्षण विचारायचं आहे, त्याची नजर सर कॅमेरा असा फिरलोय ते महत्वाचं आहे. तो नुसता आपला गणपती नजर काढले तो ऋषी एकाग्रता ऐकतोय ती नजर आहे त्याची. हा ऋषीची ठेवतो आपल्याकडे पण आणि त्याचा मान जरा वरते किंवा असेल तो बॅलन्स गेला असता त्याचा म्हणून ऋषी सांगताय महाभारत फटाफट. हा हो हो आणा. लिहिण्यात मग्न आहे. तो काय म्हणाला की चित्र आहे तसंच चित्र काढायचं, ते नाजूक आहे तसंच, ती जबाबदारी ज्याने सांगितलं चित्र नेण्याची त्याची आहे, त्याने सांभाळून नेण्याची. तो म्हणणार नाही चित्र सुरक्षेसाठी जाड केला म्हणून, तर नाव ठेवेल तुला. तू कला जप हाय तर चित्र काढायचं, कलेला बाद लावू नकोस हे शब्द आत्तापर्यंत काय ठेवलाय त्याच्या. तसंच करतो चित्र नाही संभाळ त्याची आहे मालकाची असं आहे. तू म्हणणार नाही ते जरा वाकडं गेला सरळ गेला तो नाव ठेवील. अरे काय रे बोर्ड नाही करून घरला सुरक्षा विचार तो मालक नाही करत. काय तसंच चित्र काढायचं. तो म्हणतो कलेला काय बाद लावतोस, संपला विषय. तेच त्याचं लक्षात ठेवला 60 वर्ष. गणपती काढण्याचा प्रयत्न केला काढलाय. भातगाव मुक्कामी 1 इंचा गणपती खेतवडे चंदनवडे एका कलाकाराने काढला होता. तो गणपती तिथल्या ग्राहकाने बघून मला सांगितलं. मी प्रयत्न केला अभिप्राय विचार त्याला. मला पेंटर तुम्ही कमाल 1 इंचात गणपती मी काढलेला आहे, पूजेचा गणपती दिला तर. दुसरा एक प्रयोग बॅलन्सिंगचा. बोटीकरचा कॅप्टन होता म्हणजे लॉन्चवरचा, त्याने अंगठ्यावरती उड्डाण करतो द्रोणागिरी पर्वत घेऊन हातात गदा घेऊन हे सांगितलं होतं मला. एका अंगठ्यावर उड्डाण करतो आणि तो मी काढला गंधेरे. तो न्यायलाच घाबरला, गणपती नेला नाही त्याला लक्षात ठेव. तो असा लटाडा हलायचा गणपती, टाचेवर उभा गेला होता. मातीचाच ना? हा कंपनी मातीचा. फक्त शेक बारीक सळी घातली होती याच्यात, पण तो दुसऱ्या माणसाने नेला. मग एवढा वरती गणपती काढलेला आहे गुहागाला. सुदर्शन चक्र हातामध्ये विष्णूच्या आणि त्याच्यावरती बोटावर गणपती उभा. मूर्ती करायला कलेमध्ये आनंद मिळतो आणि चित्रकार हा प्रयत्न करत असतो की मूर्ती तशी हुबेहूब येईल का नाही. मनुष्य सोडा तो खोटंसं बोलू शकतो. पण माझ्या जीवनामध्ये असे 2 प्रसंग आले. गुहागर मुक्कामे गायीच्या पोटामध्ये एका भक्ताने गणपती सांगितलं होता. गाय होती 2.5 फुटाची आणि ती गाय काढून त्याच्या पोटात गणपती बसत होता. मी ज्या ठिकाणी काम करायचो त्या ठिकाणी ती घर मालकीण होती. ती सकाळी उठली, दरवाजा उघडला की कुत्रा एक यायचा आणि तो नेहमी कुत्रा भुंकायचा सारखा बघून. असे 4-5 दिवस झाल्यानंतर ती मला म्हणाली, पेंटर भाऊ हो तो कुत्रा सकाळी नेहमी दरवाजा उघडला की कुत्रा सारखा भुंकतो का. आता मला पण प्रश्न पडला की हा भुंकतो का, हे तर काय होतं आलं. नंतर मी उभा राहिलो तर झटकन मला लक्षात आलं तो गायकडे बघून भुंकत होता. म्हणजे ती गाय त्याला हुबेहूब वाटत होती. तर ह्याचं असं असलं की तो कुत्र्याला सतत तो 7-8 दिवस ते गाय ती उभी आहे आतमध्ये. हे एक मला कलेबद्दलचा अहंकार अभिमान नाही, पण एक सर्वसाधारण आनंद मिळाला की आपण थोडं बहुत हुबेहूब चित्र बनतंय. दुसरा प्रयोग आगरनेला उंदराचा गोविंदा बी काढला होता. 4-5 उंदीर खाली वरती थर लावला उंदराचा आणि तो गणपती ज्या ठिकाणी मी काम करायचो घर मालक तिथे असं पडी होती. त्याच्या कोण वाशाजवळच्या खालच्या बाजूला तो गणपती मी ठेवला होता गणपती. आणि त्याच्याच घरातली माणसं 1-2 माझ्या इथे काम करायची. तर एक दिवशी असं आलं की सुभाष नावाचा मुलगा होता. तो मला म्हणाला ओ पेंटर भाऊ ते उंदीर वरती कोण असं ते येतात तेकडे बघून सारखे चुकचुक आवाज का करतात, सारखे चुकचुक आवाज.
तो म्हणा किती दिवस झाले ओ पेंटर भाऊ तुम्हाला म्हणायचं होतं 2-4 दिवस झाले ते सारखे तिथे येतात. परत लांब उभा राहून म्हटलं विचार केला आणि नंतर म्हटलं सुभाष ते चित्र बंद देतो. होतील बाजूला हटव. देतो. त्याने हटवलं ते उंदीर यायचे बंद झाले. म्हणजे अनुभव आला की चित्र उभं बनतंय. गाईचा पण प्रयोग तसाच की गाईचं चित्र मग त्या घरमध्ये सांगितलं उद्या पण कुत्रा भुंकणार नाही बघ आई. म्हटलं तो नाही येणार आता. मी चित्र तिथल्या कारिगरांना बाजूला ठेवा म्हटलं चित्र दरवाजासमोर ठेवू नका. दुसऱ्या वेळेस कुत्रा बंद आला. भाऊ म्हणजे हे काय चमत्कार. मी चित्र बनवतो ते प्राण्याला सुद्धा उभे वाटतात असं मला वाटतं. हे जीवनातले एक प्रसंग आयुष्यातले आलं. म्हणजे मी कोण मोठा कलाकार मोठा असत नव्हे. शास्त्रोक्तबद्दल शिक्षण घेतलं पण एक खंत मनात लावली की जेजेस्को आर्टमध्ये गेलेलं ॲडमिशन घेतलेलं पैसा भय परत घ्यावं लागलं मला. आणि नंतर मी सिनेमागृहामध्ये माझा मित्र घेऊन गेला होता स्टुडिओ आर्ट डायरेक्टर शिकण्यासाठी. परंतु तिथे पण 2.5 वर्ष तुम्हाला फुकट शिकायला लागेल. मग ते पैसा वेळ सोडला. तो एक स्टुडिओ होता तिथला थोडासा अनुभव 1-2 महिने मी काम करायचो. तो पाठीशी असल्यामुळं ते झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्स्टाईलचे माझे गुरु अशोक सोनटक्के इथे मी जवळजवळ शिकण्यासाठी 150 रुपये 2.5 वर्ष शिकलो. आणि तिथे मी टेक्स्टाईल फोटोग्राफर मास्टर झालो. आणि तिथे मला विविध डिझाईनचा अनुभव आला खरं. त्या मास्टरने मला केलं. आणि गणपती क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी खोलीनं दार वगैरे पण त्या चाळीमध्ये एक गिडीय पेंटर मालवणचे होते ते तिथे काम करायचे. मी शाळेत आलो की वगैरे तिथेच बसायचो तासन तास काम करत वगैरे. आणि नंतर 1968 साली मी ज्यावेळी गणपती हातात माती घेतली तर त्यावेळी मी तिथे बसलो आणि गणपती घरी बनवले. आणि दुसऱ्या दिवशी घरी गेलो कारखान्यात त्यांच्या. अरे तो कारखाना घातलाच काय म्हटला प्रयत्न काढले 4-5 गणपती कळलं 6चे. तर मग म्हटलं बघ अरे फिरव 2 गणपती फिरवले. हे 6च्यातले 2 काढले मी 2 पुढे गणपती बघ फिरव गणपती. तर म्हटलं सर म्हटलं पेंटर अरे फिरव. 2 गणपतीपैकी एक गणपती मी पाठीमध्ये मोठा 2 फुटा गणपतीला ओमचा आकार दिला. दुसरा गणपती मांडीवरती मोठा उंदीर काढून आराम घेत हात टेकून होता. असे 2 गणपती. पेंटर म्हटलं का अरे म्हणा तू कमाल फिरवतो हे चित्र. ठीक आहे. आणि सांगायचं आश्चर्य ज्यावेळी गणपती पेंटिंग करून त्याने तो दिला आणि गणपती झाल्यानंतर मी ज्यावेळी मुंबईला गेलो तेव्हा परत त्याला विचारलं. तो गिडे काय कसं सांग. अरे हे म्हणतो तू कमाल केलीस. तुझा ओमचा गणपती औरंगाबादला ग्राहकाने घेऊन गेला. हा म्हटलं कमाल आहे. आणि 3ऱ्या वर्षी मला त्याच्याकडे एक काळगाव नावाचा पेंटर आला आणि म्हणाला ओ गिडी पेंटर मला एक कोणतरी पोरगा हुशार द्या हो हा साध्या साप काढणारा वगैरे. तो म्हणतो हा काय पेंटर आहे इथं. हे सीताराम तू जा यांच्याबरोबर मोठमोठे गणपती करतात तिथे वगैरे. कुठे बॉम्बे सेंटरला 4थ्या माळा कारखाना आहे. आणि तिथे मोठमोठे पेंटर येतात बोल्डिंग टाकायला. त्याच्यामध्ये वेलिंग आर्टिस्ट यायचे मुंबईचे महाराजा परब आर्टिस्ट होते. परंतु माझं दुर्दैवामुळे वेलिंग पेंटरची माझी काही भेट झाली नाही. परब आर्टिस्टच्या शेजारी मी बसायला बाजूला बरेच विद्यार्थी असायचे असं. आणि एक दिवस मी काम करत होतो आणि ते अटॅची ठेवून बॅग आले परब पेंटर की त्याने आले आणि माझ्यावर उभे राहिले. आणि मी ब्लेड होतो हातात करत हातातलं ब्लेड काढून घेतलं आणि विचारलं नवीन आहेस काय. म्हटलं सर मी म्हटलं नवीन आहे. म्हटलं ब्लेड असं नाही करायचं माती का मला. पेन आणि ब्लेड आणि ब्रश ह्यातला फरक आहे. हे दाबायची असते माती आणि दाबायची असते माती आणि ती घोटून काढायची असते वरच्यावर नाही काढायची. पहिलं ज्ञान मला तिथे द्यायचं. माती घोटणं आणि काढणं आणि औषधपैकी दिलं ह्या 3 प्रकारांनी त्याने दाखवलं मला बरोबर. आणि अटॅचे उघडले आणि त्याने सगळे अनेक हात कसं काढायचं बोर्ड कसं डोळे गणपतीचे काढताना हाती आम्ही बोलतो त्यावेळी सर्कल कसं मारायचं जॉमेट्रिकलचे प्रयोग हे आर्टमध्ये हातदंड सगळं हे कारखानाकडून त्याने अनेक पुतळे बनवलेले आहेत. शिवाजी महाराजांचा
रत्नागिरीचा सुद्धा पुतळा त्याने बनवलेला आहे. महाराणी ताराबाईचा पुतळा वगैरे, बिर्ला सांस्कृतिक केंद्र, त्याच्या मृदुंगमणी तर त्याने काढलेले आहे. तर अशा मोठमोठ्या शिष्य सहकार आला आणि त्यांच्याकडून छोटं बाब जे सांगतील तसं करण्याचा प्रयत्न मी गावी येऊन प्रयोग करत होतो आणि त्याचं फळ असं. आणि त्याच्यामुळं छोटं मोठं रत्नागिरीचा पुरस्कार, मंगलवती प्रतिष्ठान, दाभोळ पुरस्कार, शेवटी कोथोडा स्थानिक पुरस्कार, आकाशवाणी मुलाखत वगैरे हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आलं. त्याच्यामुळं जीवन परिपूर्ण वाटतं मला माझ्या या दृष्टीनं. असे कळणं तंत्रज्ञान काय नाही वगैरे असं असताना देखील. आणि तरुण पिढीला हेच मला सांगणं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात पडाल तिथं तन्मयने चिद्द चिकाटी वगैरे हे जर असेल तर सक्सेस होतो माणूस. तर मंडळी, आपण गेलो होतो खंडाळामध्ये दुर्गवळी बंधूंच्या गणपती कारखान्यात. तिथे गेल्यानंतर पाहिलं की कशा पद्धतीने गणपती साकारले गेलेत, ते तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, जे दुर्गवळी बंधू आहेत, पेंटर म्हणजे आपल्या आजोबा आहेत, नातेवाईकच आहेत, तर त्यांनी थोडी आपली माहिती देखील सांगितली की कशा पद्धतीने ते मूर्ती कलेकडे वळले. त्यानंतर त्यांच्या जीवनातील काही प्रसंग त्यांनी आपल्याला येता येता सांगितले. तर मित्रांनो, असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतोय. नमस्कार.